नमस्कार मित्रांनो, YCMOU इझी लर्निंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण YCMOUच्या मानसशास्त्र या अभ्यासक्रमातील पुस्तक पाहिले। कुटुंब आणि वैवाहिक समायोजन मधील अत्यंत महत्त्वाचा घटक कौटुंबिक अस्मिता आणि कौटुंबिक स्थिरता यावर चर्चा करणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरे पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। दीर्घोत्तरी प्रश्न क्र. 1. कुटुंबाची व्याख्या सांगून कुटुंबाचा आकार व प्रकार यांबद्दल सविस्तर लिहा। कुटुंब ही समाजातील सर्वात जुनी व नैसर्गिक सामाजिक संस्था आहे। मानवी जीवनाचा पाया कुटुंबात असतो। समाजशास्त्रज्ञांनी कुटुंबाबद्दल विविध व्याख्या दिल्या आहेत। समाजशास्त्रज्ञ मॅकायवर यांच्या मते कुटुंब ही रक्तसंबंध, विवाहसंबंध व दत्तकत्व यांवर आधारित असलेली सामाजिक गटरचना आहे। तर मालिनोव्स्की यांच्या मते कुटुंब ही मुलांच्या संगोपन व समाजीकरणाची प्राथमिक संस्था आहे। या व्याख्यांवरून कुटुंब ही समाजाची मूलभूत घटकसंस्था आहे हे स्पष्ट होते। कुटुंबाचा आकार साधारणपणे 2 प्रकारात विभागला जातो। लहान आकाराचे कुटुंब, यात पती, पत्नी व अविवाहित मुले एवढेच सदस्य असतात। उदा. आजच्या शहरी भागातील अणुकुटुंब। मोठ्या आकाराचे कुटुंब, यात आजी, आजोबा, आई-वडील, मामा, काका, आत्या, आजी व नातवंडे असे अनेक सदस्य असतात। उदा. ग्रामीण भागातील संयुक्त कुटुंब। कुटुंबाचे प्रकार वेगवेगळ्या निकषांवर विभागले जातात। संरचनेनुसार अणुकुटुंब, न्यूक्लियर फॅमिली, पती, पत्नी व मुलांपुरते कुटुंब। संयुक्त कुटुंब, जॉइंट फॅमिली, अनेक पिढ्यांचे एकत्र राहणारे कुटुंब। सत्तानुसार पितृसत्ताक कुटुंब, वडिलांचा अधिकार मानणारे कुटुंब। मातृसत्ताक कुटुंब, आईचा प्रमुख अधिकार मानणारे कुटुंब। निवास पद्धतीनुसार पितृस्थानिक, विवाहानंतर पत्नी पतीच्या घरी येते। मातृस्थानिक, विवाहानंतर पती पत्नीच्या घरी जातो। वारसाहक्कानुसार पितृवंशीय, मुलांना वारसा वडिलांच्या बाजूने मिळतो। मातृवंशीय, वारसा आईच्या बाजूने मिळतो। उदाहरण. भारतीय ग्रामीण समाजात अजूनही संयुक्त कुटुंबाची परंपरा आढळते। एका शेतकरी कुटुंबात वडील, आई, 2 विवाहित मुले, सुना व नातवंडे हे सर्वजण एकत्र राहतात। पण शहरातील नोकरी करणारे तरुण दाम्पत्य स्वतंत्रपणे राहत असल्याने अणुकुटुंब पद्धत वाढीस लागली आहे। निष्कर्ष. कुटुंब हा समाजाचा पाया आहे। कुटुंबाच्या आकार व प्रकारात बदल होत असले तरी कुटुंबाशिवाय समाजाची कल्पनाच करता येत नाही। बदलत्या काळात कुटुंबाची कार्ये बदलली असली तरी त्याचे महत्त्व कमी झालेले नाही। 2. कुटुंबाच्या बदलत्या स्वरूपास कारणीभूत असणाऱ्या विविध घटकांची चर्चा करा। प्रस्तावना. कुटुंब हे समाजाचे मूलभूत अंग आहे। पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती प्रचलित होती। आज मात्र एकक कुटुंब व विविध स्वरूपातील कुटुंब आढळतात। कुटुंबाच्या या बदलत्या स्वरूपामागे अनेक सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व तांत्रिक घटक कारणीभूत आहेत। 1. औद्योगिकीकरण. औद्योगिकीकरणामुळे ग्रामीण भागातून शहरांकडे स्थलांतर झाले। रोजगाराच्या शोधात तरुणांनी गाव सोडले आणि संयुक्त कुटुंब मोडून एकक कुटुंब वाढले। उदा. मुंबई, पुणे, नागपूरसारख्या औद्योगिक शहरांमध्ये लाखो लहान कुटुंबे निर्माण झाली। 2. नागरीकरण. शहरी भागात घरांची कमतरता, जागेची समस्या, खर्चिक जीवनशैली यामुळे मोठी कुटुंबे एकत्र राहणे अवघड झाले। त्यामुळे लहान कुटुंबाचा प्रघात वाढला। 3. शिक्षणाचा प्रसार.
शिक्षणामुळे व्यक्तीमध्ये स्वातंत्र्याची भावना निर्माण झाली. स्त्रियांनाही शिक्षण मिळाल्याने त्यांनीही करिअर व स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे पारंपरिक संयुक्त कुटुंबाचे स्वरूप बदलले. 4. स्त्री-पुरुष समानता. पूर्वी कुटुंबातील निर्णय पुरुषप्रधान असायचे. पण आज स्त्रिया नोकरी करतात, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. त्यामुळे कुटुंबातील सत्ता संतुलन बदलले आणि लहान कुटुंबे निर्माण झाली. 5. मूल्यविचारांचा बदल. पूर्वी कुटुंबात वडीलधाऱ्यांचा मान राखणे, परंपरा पाळणे बंधनकारक होते. आज व्यक्तिस्वातंत्र्य, व्यक्तिगत निर्णय यांना महत्त्व दिले जाते. त्यामुळे पिढ्यांतील मतभेद वाढले. 6. कायदे व घटस्फोट. लग्नसंबंध तोडण्याची स्वातंत्र्यपूर्ण प्रक्रिया. घटस्फोट मान्य झाल्याने एकपालक कुटुंबांची संख्या वाढली आहे. 7. तांत्रिक क्रांती. दळणवळण साधनं, मोबाईल, इंटरनेट यामुळे व्यक्तींमध्ये थेट संवाद कमी झाला. त्यामुळे संयुक्त कुटुंबातील भावनिक बंधनं कमी होत आहेत. निष्कर्ष. या सर्व घटकांमुळे पारंपरिक संयुक्त कुटुंब मागे होऊन एकपालक, सहजीवन अशा नवीन स्वरूपातील कुटुंबांचा उदय झाला आहे. तरी देखील कुटुंब ही संस्था मानवी जीवनासाठी आजही अत्यावश्यक आहे. 3. कौटुंबिक संबंधांतील निरनिराळ्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करा. प्रस्तावना. कुटुंबातील नातेसंबंध हे समाजाच्या पाया आहेत. रक्तसंबंध, विवाहसंबंध किंवा दत्तक या माध्यमातून हे संबंध निर्माण होतात. मूलभूत संकल्पना. 1. रक्तसंबंध. आई, वडील, भाऊ, बहीण, मुलं हे सर्व रक्ताच्या नात्यामुळे जोडलेले असतात. उदा. आई मुलाचे नाते जन्मजात असते. 2. विवाहसंबंध. पती पत्नी यांचे नाते हे विवाहावर आधारित असते. त्यातून सासरचे नातेवाईक निर्माण होतात. उदा. सासू, सासरे, मेहुणा. 3. दत्तक संबंध. एखाद्या मुलाला कायदेशीर पद्धतीने दत्तक घेतल्यावर तो मुलगा त्या कुटुंबाचा भाग बनतो. 4. पिढीगत संबंध. आजी, आजोबा व नातवंडे. आईवडील व मुलं यांच्यातील नाते पिढ्यानपिढ्या टिकून राहते. 5. आर्थिक संबंध. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र काम करून उपजीविकेची जबाबदारी पार पाडतात. उदा. शेती करणाऱ्या कुटुंबात सर्वजण एकत्र काम करतात. 6. भावनिक संबंध. प्रेम, जिव्हाळा, सहकार्य हे नाते टिकवून ठेवतात. उदा. संकटसमयी सर्व सदस्यांनी एकमेकांना दिलेला आधार. निष्कर्ष. कौटुंबिक संबंध हे केवळ जैविक नसून भावनिक, सामाजिक आणि आर्थिक स्वरूपाचे असतात. हे संबंध जितके घट तितके कुटुंब स्थिर राहते. प्रश्न क्र. 4. कुटुंबाचे कार्य स्पष्ट करा. कुटुंब ही समाजाची मूलभूत संस्था आहे. मानवाच्या जीवनातील पहिली शाळा म्हणजे कुटुंब. व्यक्तीचा सर्वांगीण विकास कुटुंबाच्या वातावरणावर अवलंबून असतो. समाजशास्त्रज्ञ ओगबर्न व निमकॉफ यांनी कुटुंबाची कार्ये 2 प्रकारांत विभागली आहेत. 1. मूलभूत कार्ये आणि 2. गौण कार्ये. 1. मूलभूत कार्ये. प्रजननाचे कार्य. कुटुंबामुळेच पुढची पिढी जन्माला येते. विवाहसंस्थेमुळे संततीचा जन्म व संगोपन समाजमान्य पद्धतीने घडतो. उदाहरण. एका शेतकरी कुटुंबात विवाहानंतर मुले जन्माला येतात व वंश परंपरा चालू राहते. आर्थिक कार्य. पूर्वीचे कुटुंब हे उत्पादन व उपभोग यांचे केंद्र होते. आज शहरी भागात जरी नोकरीवर अवलंबून कुटुंब दिसत असले तरी खर्च, बचत, मालमत्ता व्यवस्थापन ही आर्थिक कार्ये कुटुंब करते. संस्कारांचे कार्य. मूल जन्मल्यापासून ते कुटुंबातील सदस्यांकडून भाषा, संस्कृती, मूल्ये, धर्म, परंपरा शिकते. कुटुंब हे समाजीकरणाचे प्राथमिक केंद्र आहे.
संवेदनात्मक व भावनिक कार्य, माणसाच्या प्रेम, जिव्हाळा, सहकार्य व सुरक्षिततेच्या गरजा कुटुंब भागवते. त्यामुळे व्यक्ती मानसिकदृष्ट्या सक्षम राहते. 2. गौण कार्ये. मनोरंजनाचे कार्य. कुटुंबातील सदस्य एकत्र खेळ, सण, उत्सव साजरे करतात. उदाहरण, दिवाळीत सर्व कुटुंबीय मिळून सण साजरा करणे. सामाजिक नियंत्रणाचे कार्य. कुटुंबातील नियम व शिस्त यामुळे व्यक्ती चुकीच्या वर्तनापासून दूर राहते. उदाहरण, पालक मुलांना वाईट संगतीपासून सावध करतात. धार्मिक कार्य. कुटुंब धर्मसंस्कार घडवते. पूजा, उपासना व धार्मिक परंपरा पुढे नेते. नैतिक मूल्यांचे कार्य. कुटुंबामुळे प्रामाणिकपणा, जबाबदारी, सहकार्य अशी मूल्ये रुजतात. निष्कर्ष, कुटुंब व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक व सामाजिक विकासाचे केंद्र आहे. बदलत्या काळानुसार त्याच्या कार्यांमध्ये बदल झाले असले तरी समाजरचनेत कुटुंबाचे महत्त्व कायम आहे. प्रश्न क्र. 5. कुटुंबाच्या प्रमुख समस्या स्पष्ट करा. आधुनिक काळात कुटुंब अनेक समस्यांना सामोरे जात आहे. या समस्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक बदलांमुळे उद्भवतात. 1. कुटुंब विघटन. संयुक्त कुटुंबांची परंपरा तुटून अणुकुटुंबाची प्रथा वाढली आहे. त्यामुळे कौटुंबिक ऐक्य कमी झाले आहे. उदाहरण, नोकरीसाठी शहरात गेलेल्या तरुण दाम्पत्याने पालकांपासून वेगळे राहणे. 2. पिढी संघर्ष. जुन्या पिढीचे विचार व नव्या पिढीचे आधुनिक विचार यात संघर्ष होतो. उदाहरण, पालक परंपरा पाळण्यावर भर देतात तर मुले आधुनिक जीवनशैली स्वीकारतात. 3. घटस्फोट व वैवाहिक मतभेद. नवऱ्या-बायकोतील मतभेद, अहंकार, आर्थिक समस्या यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. उदाहरण, शहरी भागात घटस्फोट घेतलेल्या जोडप्यांची संख्या वाढते आहे. 4. महिलांचे स्थान. आज महिला शिक्षण व नोकरीमुळे स्वावलंबी झाल्या आहेत. त्यामुळे निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढला आहे. काही वेळा या बदलामुळे घरगुती तणाव निर्माण होतो. 5. नातेसंबंधात अंतर. शहरीकरणामुळे व्यस्त जीवन, मोबाईल व इंटरनेटच्या व्यसनामुळे कुटुंबियांमधील संवाद कमी झाला आहे. 6. वृद्धांची समस्या. अणुकुटुंब पद्धतीमुळे वृद्धांना दुर्लक्षित केले जाते. वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे. 7. व्यसनाधीनता. दारू, सिगारेट किंवा इतर व्यसनांमुळे कुटुंबियांमध्ये वादविवाद व हिंसाचार होतो. निष्कर्ष, आधुनिक समाजात कुटुंब अनेक समस्यांना तोंड देत आहे. योग्य शिक्षण, संवाद, परस्पर समजूतदारपणा व सामाजिक धोरणांमुळे या समस्यांचे निराकरण होऊ शकते. प्रश्न क्र. 6. नातेसंबंधाचे प्रकार स्पष्ट करा. मानवी समाज नातेसंबंधांच्या जाळ्याने विणलेला आहे. नातेसंबंध म्हणजे रक्तसंबंध, विवाहसंबंध किंवा दत्तकत्वावर आधारित व्यक्तींमधील संबंध. 1. रक्तसंबंधावर आधारित नाती. प्रत्यक्ष रक्तसंबंध, पालक व मुले, भाऊ बहीण. अप्रत्यक्ष रक्तसंबंध, काका भाचा, मामा भाचा, आत्या भाची. उदाहरण, एका कुटुंबात आईवडील व त्यांची मुले म्हणजे प्रत्यक्ष नातेसंबंध, तर काकांच्या मुलांशी असलेले नाते हे अप्रत्यक्ष नातेसंबंध. 2. विवाहसंबंधावर आधारित नाती. विवाहामुळे नवरे बायको, सासू सासरे, जावई सुना यांसारखी नाती तयार होतात. उदाहरण, विवाहानंतर मुलगी आपल्या सासरच्या कुटुंबात सुना बनते. 3. दत्तकत्वावर आधारित नाती. एखादे मूल दत्तक घेतल्यावर त्याला नवे आईवडील, भाऊ बहिणी मिळतात. 4. सामाजिक मान्यता असलेली नाती.
गोड नावाने हाक मारून नाते निर्माण करणे, जसे मामा म्हणणे, भाऊ म्हणणे. 5. प्राथमिक व द्वितीयक नातेसंबंध. प्राथमिक नातेसंबंध व्यक्तीच्या थेट संपर्कातील नाते, जसे आई, वडील, भाऊ. द्वितीयक नातेसंबंध प्राथमिक नात्यांमधून निर्माण होणारे नाते, जसे काकू, मावशी. निष्कर्ष. नातेसंबंध ही समाजरचनेची पायाभूत गरज आहे. यामुळे व्यक्तीला ओळख, सुरक्षितता व समाजातील स्थान मिळते. नातेसंबंधाशिवाय सामाजिक जीवन अपूर्ण राहते. प्रश्न क्र. 7. नातेसंबंधातील बदल स्पष्ट करा. काळाच्या ओघात कुटुंब व नातेसंबंधाच्या स्वरूपात मोठे बदल झाले आहेत. 1. संयुक्त कुटुंबापासून अणुकुटुंबापर्यंत. पूर्वी नातेसंबंध जास्त घट्ट होते. आज अणुकुटुंबामुळे नातेवाईकांमध्ये दुरावा वाढला आहे. उदाहरण: आजी आजोबांपासून दूर राहणारी नातवंडे. 2. विवाहसंस्थेतले बदल. पूर्वी विवाह आजी आजोबांच्या निर्णयाने होत असे. आज तरुण स्वतः जोडीदार निवडतात. परिणामी नातेवाईकांचा हस्तक्षेप कमी झाला आहे. 3. संवादातील बदल. पूर्वी पत्रव्यवहार होता. आता मोबाईल व इंटरनेटमुळे दूर असलेले नातेवाईक सहज संपर्क साधतात. त्यामुळे प्रत्यक्ष भेटी कमी झाल्या आहेत. 4. पिढी संघर्ष. नव्या पिढीने आधुनिक विचार स्वीकारले आहेत. त्यामुळे पारंपरिक नातेसंबंधातील बंधनं कमी झाली आहेत. 5. आर्थिक बदल. स्वावलंबनामुळे नातेवाईकांवर अवलंबित्व कमी झाले आहे. विवाह व कौटुंबिक निर्णय स्वतंत्रपणे घेतले जात आहेत. 6. शहरीकरण व स्थलांतर. नोकरीसाठी स्थलांतरामुळे नातेवाईकांमध्ये अंतर आले आहे. उदाहरण: गावातले सण समारंभ नोकरीच्या कारणामुळे चुकवावे लागतात. 7. जागतिकीकरणाचा परिणाम. विदेशात राहणाऱ्या कुटुंबामुळे नातेसंबंध आभासी स्वरूपात, व्हिडिओ कॉल, मेसेज टिकवले जातात. निष्कर्ष. नातेसंबंधातील बदल अपरिहार्य आहेत. तरीही नातेसंबंधांचे सामाजिक व भावनिक महत्त्व कमी होत नाही. तंत्रज्ञानामुळे दुरावा कमी करता येतो. आपुलकी, संवाद आणि परस्पर मदत यामुळे नातेसंबंध टिकवता येतात. प्रश्न 2 टिपा लिहा. 01. कुटुंब म्हणजे काय? कुटुंब ही मानवी समाजाची सर्वात मूलभूत आणि अविभाज्य सामाजिक संस्था आहे. कुटुंब म्हणजे केवळ एकत्र राहणाऱ्या व्यक्तींचा समूह नाही, तर ते विवाह, रक्तसंबंध किंवा दत्तक घेतल्यामुळे भावनिक आणि सामाजिक बंधांनी जोडलेल्या व्यक्तींचा समूह आहे. ही संस्था व्यक्तींना सामाजिक आणि भावनिक सुरक्षितता प्रदान करते. समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून कुटुंब हे मुलांचे सामाजिकीकरण, सोशलायझेशन करणारे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे घटक आहे. कुटुंबातच व्यक्तीला समाजातील नियम, मूल्ये, परंपरा आणि वर्तन पद्धती शिकायला मिळतात. कुटुंबाचे सदस्य केवळ आर्थिक जबाबदाऱ्याच नव्हे, तर एकमेकांच्या सुख-दुःखातही सहभागी होतात. कुटुंबाची संकल्पना वेगवेगळ्या संस्कृती आणि काळात बदलत गेली असली तरी तिचे मूळ कार्य सदस्यांना आधार देणे, ओळख देणे आणि सामाजिक सातत्य राखणे हे कायम राहिले आहे. कुटुंब हे मानवी जीवनातील अनेक महत्त्वाच्या गरजा पूर्ण करते, ज्यात पुनरुत्पादन, आर्थिक स्थैर्य, शिक्षण आणि भावनिक आधार यांचा समावेश आहे. त्यामुळे कुटुंबाला समाजाचा आरसा मानले जाते, जिथे समाजाची मूल्ये आणि रचना प्रतिबिंबित होते. 02. कुटुंबाचा आकार. कुटुंबाचा आकार हा सामाजिक, आर्थिक आणि भौगोलिक परिस्थितीनुसार बदलतो. प्रामुख्याने 2 प्रकारचे कुटुंब आकार आढळतात. अणु कुटुंब, न्यूक्लियर फॅमिली. या कुटुंबात फक्त पती, पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले असतात. अणु कुटुंब हे शहरीकरण,
औद्योगिकीकरण आणि पाश्चात्य विचारांच्या प्रभावामुळे उदयास आले आहे. यात प्रत्येक कुटुंबाला जास्त स्वातंत्र्य मिळते आणि ते स्वतःचे निर्णय घेऊ शकतात. यामुळे सदस्यांमध्ये स्वावलंबनाची भावना वाढते. मात्र, अशा कुटुंबात भावनिक आधार आणि मदतीसाठी जास्त सदस्य उपलब्ध नसतात. संयुक्त कुटुंब, जॉइंट फॅमिली, यात 2 किंवा अधिक पिढ्या एकत्र राहतात. यामध्ये आजी, आजोबा, काका, काकू, त्यांची मुले आणि इतर नातेवाईक एकाच घरात किंवा जवळच्या ठिकाणी राहतात. संयुक्त कुटुंब व्यवस्थेत आर्थिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या वाटून घेतल्या जातात. त्यामुळे सदस्यांना अनेकदा मदतीची आणि सुरक्षिततेची भावना मिळते. परंतु, या व्यवस्थेत व्यक्तिगत स्वातंत्र्यावर मर्यादा येऊ शकते आणि निर्णय घेताना अनेकदा संघर्षाला तोंड द्यावे लागते. आधुनिक जगात, कुटुंबाचा आकार आणि रचना दोन्ही बदलत आहेत, ज्यात विभक्त कुटुंबांचे एक्सटेंडेड फॅमिली प्रमाणही वाढत आहे. 03. एकपालक कुटुंब, सिंगल पेरेंट फॅमिली. एकपालक कुटुंब म्हणजे असे कुटुंब ज्यात मुलांची संगोपनाची जबाबदारी फक्त एकाच पालकावर असते. या कुटुंबाच्या निर्मितीची अनेक कारणे असू शकतात, जसे की घटस्फोट, जोडीदाराचा मृत्यू, अविवाहित पालकत्व, अनमॅरिड पेरेंटहुड, किंवा दत्तक घेणे. या कुटुंबांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. आर्थिक आव्हान. एकच व्यक्ती कुटुंबाची आर्थिक जबाबदारी सांभाळत असल्याने उत्पन्नाचा स्रोत मर्यादित असतो. त्यामुळे आर्थिक अडचणी येतात. भावनिक आव्हान. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी दोन्ही पालकांची उपस्थिती महत्त्वाची मानली जाते. एका पालकाची अनुपस्थिती मुलांच्या भावनिक आरोग्यावर परिणाम करू शकते. मात्र, अनेक एकपालक कुटुंबातील पालक आपल्या मुलांना पुरेसा वेळ आणि भावनिक आधार देऊन ही कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करतात. आधुनिक काळात, एकपालक कुटुंबांना समाजात अधिक स्वीकारार्हता मिळत आहे. 04. अव्यवस्थ कुटुंब, डिस्फंक्शनल फॅमिली. अव्यवस्थ कुटुंब म्हणजे असे कुटुंब जिथे सदस्यांमध्ये निरोगी संवाद, प्रेम आणि सुरक्षिततेचा अभाव असतो. अशा कुटुंबात अनेकदा संघर्ष, गैरसमज, भावनिक अत्याचार किंवा व्यसनाधीनता आढळते. कुटुंबातील सदस्य एकमेकांवर टीका करतात, एकमेकांबद्दल आदर दाखवत नाहीत आणि भावनिकदृष्ट्या दूर राहतात. अव्यवस्थ कुटुंबामधील मुलांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. अशा कुटुंबातील मुले अनेकदा असुरक्षित, नैराश्यग्रस्त किंवा चिंताग्रस्त होतात. यामुळे त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक जीवनावरही नकारात्मक परिणाम होतो. अशा कुटुंबांना योग्य मानसिक उपचार आणि समुपदेशनाची गरज असते, ज्यामुळे कुटुंब सदस्यांमधील संबंध सुधारू शकतात आणि कुटुंबात सकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते. 05. भ्रम कुटुंब, ब्लेंडेड फॅमिली. भ्रम कुटुंब किंवा मिश्रित कुटुंब. ब्लेंडेड फॅमिली म्हणजे जेव्हा घटस्फोटित किंवा एकल पालक पुन्हा विवाह करतात आणि दोन्ही कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन एक नवीन कुटुंब तयार करतात. या कुटुंबात सावत्र पालक, सावत्र भावंड आणि इतर नातेसंबंध तयार होतात. भ्रम कुटुंब अनेकदा अनोख्या आव्हानांना सामोरे जाते. समायोजन, अडजस्टमेंट. कुटुंबातील सदस्यांना, विशेषतः मुलांना, नवीन कुटुंबातील नियमांशी, मूल्यांशी आणि व्यक्तींशी जुळवून घ्यावे लागते. नातेसंबंधांचे व्यवस्थापन. सावत्र पालक आणि मुलांमध्ये नातेसंबंध निर्माण होण्यासाठी वेळ लागतो. त्याचप्रमाणे, सावत्र भावंडांमध्येही अनेकदा स्पर्धा किंवा संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. पूर्वीच्या कुटुंबाचे संबंध. पहिल्या कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध कायम ठेवताना नवीन कुटुंबासोबत समतोल राखणे हे एक मोठे आव्हान असते. योग्य संवाद,
संयम आणि एकमेकांचा आदर केल्यास भ्रम कुटुंबातील नातेसंबंध मजबूत होऊ शकतात. 06. स्त्रीमुक्ती चळवळ व तिचे परिणाम. स्त्रीमुक्ती चळवळ फेमिनिस्ट मूव्हमेंट ही एक जागतिक सामाजिक आणि राजकीय चळवळ आहे, जी स्त्रियांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी सुरू झाली. या चळवळीने अनेक पारंपरिक विचारांना आव्हान दिले. परिणाम: कौटुंबिक भूमिकेत बदल. स्त्रिया केवळ गृहिणी नसून कुटुंबातील प्रमुख निर्णय घेणाऱ्या सदस्य बनल्या. त्या शिक्षण घेऊन नोकरी करू लागल्या, ज्यामुळे कुटुंबाच्या आर्थिक निर्णयात त्यांचा सहभाग वाढला. विवाह आणि संबंधांमध्ये समानता. पती-पत्नीमधील संबंध समानतेवर आधारित असावेत, यावर भर दिला गेला. कायदा आणि हक्क. या चळवळीमुळे स्त्रियांना संपत्तीचा अधिकार, मतदानाचा अधिकार आणि कामाच्या ठिकाणी समान वेतन यांसारखे कायदेशीर हक्क मिळाले. यामुळे कुटुंब आणि समाजात स्त्रियांची स्थिती सुधारली. परंतु पारंपरिक कुटुंब व्यवस्थेवरही काही प्रमाणात परिणाम झाला. 07. कुटुंब व धार्मिक दृष्टिकोन. धर्म आणि कुटुंब यांचा संबंध खूप जुना आहे. बहुतेक धर्म कुटुंबाला एक पवित्र आणि दैवी संस्था मानतात. विवाह. अनेक धर्मांमध्ये विवाह हा एक पवित्र विधी मानला जातो, जो दोन कुटुंबांना एकत्र आणतो. नैतिक मूल्ये. धर्म कुटुंबातील सदस्यांना नैतिक आणि सामाजिक मार्गदर्शन प्रदान करतो. धार्मिक शिक्षण मुलांना आदर, सहानुभूती आणि जबाबदारीसारखी मूल्ये शिकवते. कुटुंब रचना. काही धर्मांमध्ये संयुक्त कुटुंबाला प्रोत्साहन दिले जाते, तर काही धर्मांमध्ये कुटुंबाची रचना आणि भूमिका याबद्दल विशिष्ट नियम आहेत. धार्मिक दृष्टिकोन कुटुंब सदस्यांना एकत्र ठेवण्यास आणि संकटाच्या वेळी भावनिक आधार देण्यास मदत करतो. मात्र, काही वेळा धार्मिक रूढींमुळे व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर बंधने येऊ शकतात. 08. कुटुंब व सांस्कृतिक बदल. कुटुंब हे स्थिर नसते, ते सतत सांस्कृतिक बदलांमुळे प्रभावित होत असते. जागतिकीकरण. जागतिकीकरणामुळे पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे अणु कुटुंब आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य यांसारख्या संकल्पना अधिक स्वीकारार्ह ठरत आहेत. तंत्रज्ञान. तंत्रज्ञानामुळे संवाद सोपा झाला आहे, पण त्याचवेळी कुटुंब सदस्यांमध्ये प्रत्यक्ष संवाद कमी होत आहे. शिक्षण आणि माहितीचा प्रसार. शिक्षणामुळे व्यक्तींमध्ये पारंपरिक विचारांना प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती वाढली आहे. यामुळे आंतरजातीय विवाह, विवाहपूर्व संबंध आणि समलिंगी विवाह यांसारख्या गोष्टींबद्दल समाजाचा दृष्टिकोन बदलत आहे. हे बदल पारंपरिक कौटुंबिक रचनेला आणि मूल्यांना आव्हान देत आहेत. 09. कुटुंब व भावनिक मूल्ये. कुटुंब हे मानवी जीवनातील भावनिक मूल्यांचे प्राथमिक केंद्र आहे. प्रेम आणि आपुलकी. कुटुंब सदस्यांमध्ये निस्वार्थ प्रेम, आपुलकी आणि काळजीची भावना निर्माण करते. सुरक्षितता. कुटुंब हे व्यक्तीला भावनिक आणि मानसिक सुरक्षितता देते. कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या भावना समजून घेतात आणि संकटाच्या वेळी आधार देतात. आदर आणि सहानुभूती. घरातूनच व्यक्ती इतरांचा आदर करणे आणि त्यांच्या भावना समजून घेणे शिकते. ही मूल्ये व्यक्तीच्या सामाजिक जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. कुटुंबातील सकारात्मक भावनिक वातावरण व्यक्तीच्या आत्मविश्वासाला वाढवते. 10. पती-पत्नीमधील संबंध. पती-पत्नीमधील संबंध हे कुटुंबाचा आधारस्तंभ आहेत. पारंपरिक समाजात हे संबंध अनेकदा भूमिकांवर आधारित होते, जिथे पतीची भूमिका कुटुंबाचा प्रमुख आणि कमावता सदस्य म्हणून होती, तर पत्नीची भूमिका गृहिणी म्हणून होती. आधुनिक समाजात हे संबंध समानता आणि भागीदारीवर आधारित आहेत. समानता.
पती पत्नी दोघेही कुटुंबाच्या आर्थिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या वाटून घेतात. संवाद. दोघांमध्ये मोकळा संवाद आणि परस्पर आदर असणे महत्त्वाचे आहे. निर्णय. कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय दोघे मिळून घेतात. जेव्हा हे संबंध दृढ आणि निरोगी असतात, तेव्हा ते कुटुंबाच्या स्थिरतेसाठी योगदान देतात आणि मुलांवरही सकारात्मक प्रभाव टाकतात. 11. कुटुंबाची मानसिक सामाजिक कार्ये. कुटुंब फक्त जैविक गरजा पूर्ण करत नाही, तर अनेक मानसिक आणि सामाजिक कार्ये पार पाडते. सामाजिकीकरण. सोशलायझेशन. कुटुंब मुलांना समाजाचे नियम, भाषा, मूल्ये आणि वर्तन पद्धती शिकवते. भावनिक आधार. कुटुंब सदस्यांना मानसिक आधार आणि सुरक्षितता देते. ओळख निर्माण करणे. कुटुंब सदस्यांना एक सामाजिक ओळख आणि स्थान देते. सामाजिक नियंत्रण. कुटुंब सदस्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवते, जेणेकरून ते सामाजिक नियमांचे पालन करतील. ही कार्ये व्यक्तीला समाजाचा एक जबाबदार सदस्य बनण्यासाठी तयार करतात. 12. सामाजिक घड्याळ संकल्पना. सोशल क्लॉक कॉन्सेप्ट. सामाजिक घड्याळ म्हणजे समाजाने व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांसाठी ठरवून दिलेली आदर्श वेळ. उदाहरणार्थ, योग्य वयात लग्न करणे, पदवी शिक्षण पूर्ण करणे, नोकरीला लागणे आणि मुले जन्माला घालणे. या संकल्पनेमुळे व्यक्तीवर विशिष्ट वेळेत विशिष्ट गोष्टी करण्याचे सामाजिक दडपण येते. पारंपरिक समाजात या घड्याळाचे पालन करणे महत्त्वाचे मानले जात होते. मात्र आधुनिक समाजात शिक्षण, करिअर आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या वाढत्या महत्त्वामुळे हे सामाजिक घड्याळ अधिक लवचिक झाले आहे. अनेक लोक आता स्वतःच्या वेळेनुसार जीवन जगण्याचा निर्णय घेत आहेत. 13. कौटुंबिक अस्मिता. फॅमिली आयडेंटिटी. कौटुंबिक अस्मिता म्हणजे कुटुंबाची स्वतःची ओळख. यात कुटुंबाची मूल्ये, परंपरा, कथा, सण आणि एकमेकांबद्दलची भावना यांचा समावेश होतो. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये आपलेपणाची आणि एकतेची भावना निर्माण होते. उदा. एखादे कुटुंब एका विशिष्ट सण साजरा करण्याची किंवा एखाद्या छंद जोपासण्याची विशिष्ट पद्धत असू शकते. कौटुंबिक अस्मिता ही पिढ्यानपिढ्या हस्तांतरित होते आणि कुटुंबाला एक मजबूत आधार देते. 14. कौटुंबिक अस्मितेता. फॅमिली डिस्कॉन्टिन्युइटी. कौटुंबिक अस्मितेता म्हणजे कुटुंबातील पारंपरिक मूल्यांचा किंवा संबंधांचा खंडित होणे. हे विभक्त कुटुंब, घटस्फोट, स्थलांतर किंवा सांस्कृतिक बदलांमुळे होऊ शकते. उदाहरणार्थ, जेव्हा मुले आपल्या पालकांच्या पारंपरिक मूल्यांपासून दूर जातात, तेव्हा कौटुंबिक अस्मितेता येते. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये संवाद आणि परस्पर समजुतीचा अभाव निर्माण होऊ शकतो. 15. कौटुंबिक स्थिरता. फॅमिली स्टेबिलिटी. कौटुंबिक स्थिरता म्हणजे कुटुंबाचे कार्य व्यवस्थित चालवणे आणि कोणत्याही संकटात एकत्र राहणे. स्थिर कुटुंब सदस्यांना मानसिक आणि भावनिक सुरक्षितता देते. यामुळे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी एक सकारात्मक वातावरण निर्माण होते. कौटुंबिक स्थिरता अनेक घटकांवर अवलंबून असते, जसे की आर्थिक स्थैर्य, मोकळा संवाद, परस्पर आदर आणि समस्या सोडवण्याची क्षमता. 16. कौटुंबिक स्थिरता व मानसिक संबंध. स्थिर कुटुंबात सदस्यांचे मानसिक संबंध दृढ असतात. अशा कुटुंबात संवाद मोकळा असतो, समस्यांवर एकत्रितपणे तोडगा काढला जातो आणि एकमेकांना भावनिक आधार दिला जातो. हे निरोगी मानसिक संबंध व्यक्तीच्या आत्मविश्वासाला वाढवतात, ताण कमी करतात आणि त्यांना मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवतात. अशा कुटुंबातील व्यक्तींना कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी मानसिक बळ मिळते. 17.
कौटुंबिक स्थिरता व व्यक्तिगत संबंध. कौटुंबिक स्थिरता व्यक्तिगत संबंधांवर सकारात्मक परिणाम करते. स्थिर कुटुंबातील व्यक्तींना भावनिक सुरक्षितता मिळाल्यामुळे त्यांना सामाजिक संबंध प्रस्थापित करण्यात आणि ते टिकवून ठेवण्यात मदत होते. त्यांचा आत्मविश्वास चांगला असतो आणि ते इतरांशी मोकळेपणाने संवाद साधू शकतात. यामुळे त्यांचे सामाजिक जीवन समृद्ध होते. 18. कौटुंबिक विघटन. फॅमिली ब्रेकडाऊन. कौटुंबिक विघटन म्हणजे कुटुंब संस्थेचे कमकुवत होणे किंवा तुटणे. या प्रक्रियेत कुटुंबातील सदस्यांमधील संबंध तुटतात आणि कुटुंब आपली कार्ये प्रभावीपणे पार पाडू शकत नाही. घटस्फोट. विभक्त होणे. गंभीर संघर्ष किंवा व्यसनाधीनता ही विघटनाची प्रमुख कारणे आहेत. कौटुंबिक विघटन केवळ सदस्यांच्या भावनिक आरोग्यावरच नाही, तर त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनावरही नकारात्मक परिणाम करते. 19. कौटुंबिक विघटनाचे परिणाम. कौटुंबिक विघटनाचे गंभीर परिणाम होतात, विशेषतः मुलांवर. मानसिक परिणाम. मुलांमध्ये असुरक्षितता, नैराश्य, वर्तणुकीच्या समस्या किंवा शैक्षणिक कामगिरीत घट होऊ शकते. सामाजिक परिणाम. कौटुंबिक विघटन झालेल्या व्यक्तींना सामाजिक संबंध प्रस्थापित करण्यात अडचणी येऊ शकतात. आर्थिक परिणाम. कुटुंबाचे आर्थिक स्थैर्य बिघडते, त्यामुळे सदस्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. या परिणामांमुळे व्यक्तीच्या जीवनातील अनेक पैलूंवर नकारात्मक प्रभाव पडतो. तर मित्रांनो, आज आपण कौटुंबिक अस्मिता आणि कौटुंबिक स्थिरता यांसारख्या महत्त्वाच्या संकल्पनांवर आधारित अनेक प्रश्नांची उत्तरे पाहिली. मला खात्री आहे की या प्रश्नोत्तरांमुळे तुम्हाला या घटकाची अधिक चांगली समज मिळाली असेल आणि तुमच्या YCMOU तसेच MPSC UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीला नक्कीच मदत होईल. जर तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील किंवा पुढील घटकावर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.